गणेशोत्सव मंडळ अमृत महोत्सवाकडे यशस्वीरित्या मार्गक्रमण करताना 70व्या वर्षात पदार्पण करीत आलेल्या सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत केलं आहे. तुमच्या आमच्या आयुष्यात आज भावना संभाषण एवढंच काय तर मंडळाचा हा संदेश देण्यासाठी सुद्धा मला भाषेचा वापर करावा लागतोय. म्हणजेच तुम्हाला आम्हाला व्यक्त होण्यासाठी कुठल्या ना कुठल्या भाषेचा आधार नक्की घ्यावाच लागतोय. मग आपण ज्या माय मराठीचे सुपुत्र म्हणतोय त्या माय मराठी बद्दल कुणी काही विचारलं तर आपसुकच गोंधळायला होतं. मग ह्याच मराठी भाषेबद्दल विचार करायला लागलो की प्रश्न उभे राहतात. भाषेचा उगम, भाषेचा इतिहास, भाषेचा वर्तमान आणि आपली विचारशक्ती कुठते. आज या मायबोलीसाठी माहिती देणं या मंडळाला फार गरजेचं वाटतंय. या मराठी भाषेकडे तिच्या इतिहासाकडे आपण कधी डोकावून पाहिलंच नाही. कारण मराठीला या मायबोलीला इतिहासात जो दर्जा दिला गेला तो आपण आज रोजच्या जीवनात देतच नाही. मुळात इथे प्रांतवाद किंवा भाषावाद निर्माण करणं हा हेतू नसून 2500 वर्ष जुनी असलेली ज्या मायबोलीने नुकताच अभिजात दर्जा प्राप्त झाल्याचा मुकुट तर घातलाय, पण स्व अस्तित्वाचा प्रश्न तिला रोज भेडसावतोय. आज तिच्याच घरात दिली जाणारी दुय्यम वागणूक प्रश्न उभा करते मराठी भाषेच्या सक्षमतेचा. पण नाही, 12व्या शतकात आत्मविश्वासाने ग्वाही देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा मराठीची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. अजून मराठीच्या सक्षमतेचा पुरावा द्यायचा झाला तर पूर्वी आक्रमण ही फक्त राज्या प्रांतावर झाली नाहीत. कारण जेव्हा जेव्हा आक्रमण ही प्रांतावर राज्यावर झाली तेव्हा तेव्हा ती आक्रमण भाषेवरही झाली. पण ह्या मायबोलीने तिच्यातला स्वत्वाचा बाणा कणखर असल्यामुळे आपले अस्तित्व त्या त्या काळात टिकवले. कारण त्या त्या काळात आलेले पार्शियन, अरबी त्यांच्या आक्रमणाच्या काळात संतांच्या अभंगांनी आणि रचनांनी मराठी भाषा ही टिकून ठेवली आणि अधिकच वृद्धिंगत केली. आणि या मराठीचा सुवर्ण इतिहासाची साक्ष हा महाराष्ट्र आहे. कारण मराठी साहित्यात पूर्वी ताम्रपटाचा वापर करण्याऐवजी भूर्जपत्रांचा वापर करण्यावर अधिक भर दिला गेला. तरीही 11व्या शतकाच्या उत्तरार्धात मुकुंदराज यांनी लिहिलेला पहिला ओवीबद्ध ग्रंथ म्हणजे विवेक सिंधू आणि त्याच काळातील माऊलींनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ही अद्वितीय रचनाच. कारण आजही कोणत्याही भाषेला व त्यातील साहित्याला लाजवेल असे साहित्य त्या समकाळात निर्माण झाले. दैनंदिन जीवनात मराठीचा वापर प्रत्येकाने केलाच पाहिजे. जास्तीत जास्त मराठीत बोला आणि मराठीचा अभिमान बाळगा. मुलांशी मराठीत संवाद, मराठीत वाचन संस्कृती वाढवणे, मराठी शिक्षणात नाविन्य आणून डिजिटल माध्यम, साहित्य, कला आणि संवाद या मार्फत मराठी अधिक सशक्त केली पाहिजे. एकेकाळी ह्याच मराठी भाषेने आणि मराठी भाषिकांनी भारताचे नेतृत्व करत भारताला अनेक मानवीर रत्न देऊ केली आहेत. ब्रिटिश काळातही टिळक, आगरकर, चिपळूणकर यांच्यासारख्या विचारवंतांनी मराठीतून विचारांची क्रांती घडवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेपर्यंत तरुण पिढीला इंग्रजी किंवा हिंदी याचं आकर्षण. पण मराठी बोलणं मागासपणाचं लक्षण समजलं जातं. हे चित्र आपण बदलायलाच हवं. भाषेचं रक्षण म्हणजे राष्ट्रसेवाच. जर मराठी नसेल तर महाराष्ट्र उरेल काय? अभिमानाने सांगा की कला क्षेत्रात असलेले पहिले चित्रपट निर्माते दादासाहेब फाळके, भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, RBIचे पहिले गव्हर्नर CD देशमुख, गांधीजी ज्यांना गुरु मानायचे ते आध्यात्मिक गुरु, उदान चळवळीचे निर्माते विनोबा भावे, राजकीय नेतृत्व गोपाळ आगरकर, सावरकर, त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील कामगिरी करणारे सचिन तेंडुलकर, संगीत क्षेत्रात असलेल्या लता मंगेशकर, विज्ञान व खगोलशास्त्रात कार्य करणारे जयंत नारळीकर, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अशी असंख्य मंडळी आज आपल्या महाराष्ट्राने व मराठीने घडवली आणि या भारताच्या सेवेत रुजू केली. म्हणून
या सारे मिळून या माय मराठीसाठी इच्छापूर्ती चरणी संकल्प करू, मराठी लिहू, वाचू, ऐकू आणि मराठी भाषेच्या संवर्धनाकडे काय हा वेगळा हात या इथे ती गोष्ट करायची. एक गाणं लागेल त्याच्यावर तुम्हाला आपण हे काय म्हणतो त्याला राष्ट्रगीत नाही म्हणता येणार, देशभक्ती गीत लागणार, त्याच्यावर डोलायचं आहे. जेव्हा गाणं संपेल तेव्हा जेवढ्या बसलेल्या आहेत तुम्हाला बसायचं असेल कोणत्याही आत्ता ज्या खुर्चीवर साहेब तुम्ही गाणं बक्षीस मिळणार. मोबाईलवर बक्षीस आहे, मी सांगतो तुम्हाला, सांगून टाकलं तुम्ही. काढलं सगळ्यांनी? किती जण आहेत बाकीचे अजून? आजकाल मोबाईल नाही. चला झालं साहेब, तुमच्याकडे कोणाकडे मोबाईल नाही? बक्षीस काढा ना. सुस्वागतम. बर्वेनगर वाकील भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इथे उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. दोन 2400 वर्षांचे आयुष्यमान लाभलेली आपली मराठी देशाच्या प्राचीन भाषांपैकी एक असून मराठी भाषेचं पुरातत्व अनेक ग्रंथांमधून आणि शिलालेखांमधून सिद्ध झालं आहे. गाथा सप्तशती आणि लीळा चरित्र या महान ग्रंथांनी मराठी भाषेचा पाया रचला. मुघलांच्या 400 वर्षांच्या आणि इंग्रजांच्या 150 वर्षांच्या राजवटीनेही मराठीच्या अस्मितेला आणि समृद्धतेला तडा दिला नाही. संत ज्ञानेश्वरांनी ही पसायदान रूपी विश्व प्रार्थना आहे. त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या रचनेने ज्ञानाची कवाले सर्वदूर नेऊन ठेवली. संत तुकोबारायांनी हेची दान देवा देवा तुझा विसर व्हावा तुझा विसर व्हावा. कोण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी असे विठाईला सांगत न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी असे म्हणत दुसरे पसायदान मागितले. समर्थ रामदासांनी दासबोध लिहिला आणि मनाचे श्लोकद्वारे ते घराघरात मुखामुखात पोहोचले. संत एकनाथांनी भारुडे रचत एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदी ग्रंथ रचले.
या सर्व संत वाणीतून महाराष्ट्र भक्तिमय झाला. टाळ मृदुंगाच्या साथीने वारीचा उगम झाला. 800 वर्षांपासून सुरू असलेली वारी ही महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. वारी म्हणजे मनाची पंढरी आणि कैवल्याचे धाम आहे. वारकऱ्यांची एकजूट, सहनशीलता, संस्कृती आणि भक्ती यांचा सुरेल संगम आहे. यात अनेक बोली भाषांचा मिलाप असतो. कोकणी, अहिराणी, मांडेशी, वऱ्हाडी अनेक बोली भाषा असूनही वारी आणि मराठी एक संत आहे. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची आणि सुराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वराज्याची राज्यभाषा म्हणून मराठीची निवड केली. त्यानंतर पेशव्यांनी मराठीचा झेंडा अटकेपार नेऊन ठेवला, जो आज पर्यंत सातत्याने अभिमानाने डौलात फडकतो आहे. भारतीय साहित्यिकांसाठी ज्ञानपीठ पुरस्कार असो किंवा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न असो, मराठीची ओळख दुमदुमत राहील. विंदा करंदीकर, विभा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, भालचंद्र नेमाडे या महान लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर गान सम्राज्ञी लता मंगेशकर, भीमसेन जोशी साहित्य आणि सामाजिक कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, पा. काणे, क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर, उद्योग क्षेत्रातील जे.आर.डी. टाटा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मान्यवरांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सर्व विभूतींनी मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा माथा अभिमानाने उन्नत ठेवला. म्हणूनच 11 जानेवारी 1965 रोजी महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा असा दर्जा देऊन मराठीचा ऐतिहासिक गौरव झाला. 3 ऑक्टोबर 2024 रोजी यावर कळस चढवला गेला आणि मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त झाला. आपली भाषा ही अभिजात आहे नव्हे हे सिद्ध झाले आहे. आता जबाबदारी तुमची, आमची, माझी कर्तव्य समजून आपल्या मराठी भाषेचे संवर्धन करण्याची, तिचा गौरव करण्याची. हे गणराया, हे बुद्धिदात्या, आम्हा सर्व मराठी लेकरांना आपल्या माय मराठीचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्याची शक्ती दे, बुद्धी दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. या